जय शिवराय मित्रांनो, राज्यासह देशभरातील शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपये मानधन देणारी एक महत्त्वाची अशी योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना। याचबरोबर राज्यातील शेतकऱ्यांना PM किसान योजनेसोबतच 6,000 रुपयाचं अतिरिक्त मानधन देणारी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आणि याच योजनेच्या नवीन नोंदणीच्या संदर्भातील नोंदणीच्या मंजुरीच्या संदर्भातील एक महत्त्वाचं अपडेट माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या माध्यमातून विचारणा केली जाते की PM किसान योजनेसाठी नवीन नोंदणी कशी करायची। नोंदणी केलेली आहे परंतु अद्याप ही मंजूर झालेली नाही, नोंदणी केलेली आहे परंतु कृषी विभागाच्या माध्यमातून ती रद्द करण्यात आलेली आहे, बाद करण्यात आलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये नेमकं काय करायचं। मित्रांनो, हाच प्रश्न कृषी विभागाला सुद्धा पडलेला होता आणि याच्यासाठी नेमक्या काय मार्गदर्शक सूचना लागू होतात किंवा कशा प्रकारे या नोंदणी मंजूर करायची आहे, शेतकऱ्यांच्या नोंदण्या करता येतात का किंवा बाद केलेल्या शेतकऱ्यांचं काय करायचं, या सर्वांच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाच्या माध्यमातून PM किसान सन्मान निधी योजनेसंदर्भात एक नवीन मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेली आहेत, ज्याच्या माध्यमातून नवीन नोंदणी कशी करायची, त्याच्यासाठी काय कागदपत्र लागणार, ज्या शेतकऱ्यांची नोंदणी झालेली आहे त्यांची नोंदणी ॲक्सेप्ट करण्यासाठी काय कागदपत्र द्यावी लागणार, याचबरोबर जे शेतकरी पात्र आहेत परंतु त्यांची नोंदणी अपात्र करण्यात आलेली आहे अशा शेतकऱ्यांची नोंदणी मंजूर करण्यासाठी त्यांना काय कागदपत्र द्यावी लागणार, या सर्वांच्या संदर्भातील स्पष्ट सूचना निर्देश या मार्गदर्शक सूचनाच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत। मित्रांनो, सर्वात पहिला विचारला जाणारा महत्त्वाचा असा प्रश्न म्हणजे नवीन नोंदणी सुरू आहे का। तर मित्रांनो, हो, नवीन नोंदणी सुरू आहे। PM किसान सन्मान निधी योजनेमध्ये नवीन नोंदणी बंद करण्यात आलेली नाही, याच्या अंतर्गत नवीन नोंदणी केली जाऊ शकते। योजनेच्या अंतर्गत असलेल्या जे काही पात्रतेच्या अटी आणि निकष आहेत त्या पूर्ण करणाऱ्या लाभार्थ्याला नवीन नोंदणी करता येते, ज्याच्यामधील सर्वात पहिली आणि महत्त्वाची अशी अट आहे म्हणजे शेतकऱ्याच्या लाभार्थ्याच्या नावावरती 1 फेब्रुवारी 2019चा पूर्वीचा फेरफार असावा। जमीन त्या शेतकऱ्याच्या नावावरती 1 फेब्रुवारी 2019 पूर्वीची असावी। जर एखाद्या केसमध्ये जे लाभार्थी या PM किसान योजनेचे लाभार्थी असतील त्यांचा मृत्यू झालेला असेल किंवा एखाद्या शेतकऱ्याच्या नावावरती 1 फेब्रुवारी 2019 पूर्वीची जमीन असेल आणि अशा शेतकऱ्याचा मृत्यू झालेला असेल तर त्या शेतकऱ्याचे जे कोणी वारस असतील अशा वारसांचा फेरफार झाल्यानंतर त्या वारसाला सुद्धा या योजनेच्या अंतर्गत नोंदणी करता येते, नवीन नोंदणी करता येते आणि ती नोंदणी मंजूर देखील केली जाते। मित्रांनो, याच्या अंतर्गत नवीन नोंदणी करत असताना तुम्हाला काही कागदपत्र द्यावी लागणार आहेत, ज्याच्यामध्ये 1 फेब्रुवारी 2019 पूर्वी जमीन असल्याचा पुरावा म्हणजे जमिनीचा फेरफार तुम्हाला या ठिकाणी या योजनेच्या अंतर्गत अर्ज करताना सादर करावा लागणार आहे। 3 महिन्याच्या आतील डिजिटल स्वरूपातील 7/12 किंवा तलाठ्याच्या सहीचा 7/12 या ठिकाणी तुम्हाला याच्यासाठी जोडावे लागणार आहे, जे शेतकरी स्वतः नोंदणी करत आहेत। 200 KB आतमधल्या साईजच्या तुम्हाला या फाईली या ठिकाणी PDF स्वरूपामध्ये अपलोड करायच्या आता। याच्यामध्ये जर समजा 1 फेब्रुवारी 2019 नंतरची जमीन असेल आणि त्याच्यानंतर म्हणजे फेरफारानं जे आलेले असेल वारसाच्या हक्कानं म्हणजे एखाद्या शेतकऱ्याचा मृत्यू झालेला असेल तर अशा केसमध्ये नोंदणी करता येते, परंतु त्याच्यासाठीची जी काही असेल त्याच्यामध्ये जमीन नावावर आलेला जो काही फेरफार आहे तो फेरफार जोडावा लागेल। ज्या शेतकऱ्याच्या नावावरून जमीन आलेली आहे त्या शेतकऱ्याच्या नावाचा आणि नवीन नावाचा जो काही फेरफार झालेला आहे तो फेरफार त्या ठिकाणी जोडावा लागणार आहे की वारसाच्या हक्कानं ही जमीन या ठिकाणी आलेली आहे। याचबरोबर पती पत्नी आणि 18 वर्षाखालील मूल या तिन्हीचं आधार कार्ड एकाच पेजवरती स्कॅन करून ते आधार कार्डसुद्धा अपलोड करावं लागणार आहे। अशा प्रकारची कागदपत्र याच्यामध्ये द्यावी लागणार आहेत। आता समजा याच्यामध्ये ही नवीन नोंदणी करताना दिलेली कागदपत्र, आता नवीन नोंदणी तुम्ही अशा प्रकारे कागदपत्र जोडून करू शकता। याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की रेशन कार्ड मागितलं जायचं वगैरे वगैरे वगैरे, आता त्याच्याऐवजी ही आता कागदपत्र मागितली। आता याच्या व्यतिरिक्त ज्यांनी नोंदणी केलेली आहे आणि त्यांची नोंदणी मंजूर नाही आहे किंवा ज्यांनी नोंदणी केलेली आहे त्यांची नोंदणी अपात्र केलेली आहे, अशा केसमध्ये सुद्धा अपात्रता मागे जर घ्यायची असेल तर त्यांना विहित नमुन्यातील एक अर्ज कृषी विभागातून दिला जाईल, तो अर्ज भरून द्यायचा आहे। आपण PM किसान योजनेअंतर्गत अर्ज केलेला आहे परंतु आपला अर्ज बाद करण्यात आलेला आहे आणि हा अर्ज मंजूर करण्यासाठीची एक विनंती वजा अर्ज या ठिकाणी दिला जाईल। याच्यासाठी लाभार्थ्याचं पोर्टलवरील स्टेटस प्रिंट जे रिजेक्टेड बाय डिस्ट्रिक्ट लेवल किंवा रिजेक्टेड बाय स्टेट लेवल वगैरे जे काही असेल ते स्टेटस त्या ठिकाणी अपलोड ची प्रिंट, आधार कार्डमध्ये पती पत्नी आणि 18 वर्षाखालील जे मूल असेल त्याची आधार कार्डची एकच ह्याच्यावरती जी काही कॉपी असेल, आता समजा 2 अपत्य असतील 3 अपत्य असतील त्यांचे सगळे आधार कार्ड एकाच पेजवरती स्कॅन करून ते पेज कृषी सहायकाच्या माध्यमातून प्रमाणित केलेले एक परिशिष्ट बी हा लाभार्थी या योजनेच्या अंतर्गत लाभासाठी पात्र आहे अशा प्रकारे एक विहित नमुन्यातील दिलेलं
प्रमाणित केलेलं परिशिष्ट। याच्यानंतर नवीन सातबारा 3 महिन्याच्या आतील डिजिटल स्वरूपातील किंवा तलाठी सहीचा सातबारा आठ। याचबरोबर जे काही जमिनीच्या नोंदीचा फेरफार, तुमची जमीन जर 1 फेब्रुवारी 2019 पूर्वीची असेल तर त्याचा फेरफार, किंवा जमीन जर वारसा नोंदीनं आलेली असेल, मग ती 2024मध्ये आली, 2023मध्ये आली, 22 असेल, ती त्या जमिनीच्या वारसाच्या नोंदीचा फेरफारसुद्धा या ठिकाणी द्यावा लागणार आहे। आणि अशा प्रकारची कागदपत्र अपात्रता मागं घेण्यासाठी 2 प्रतीमध्ये तालुका कृषी अधिकारी यांना सादर करावी लागणार आहेत। आता ज्या शेतकऱ्यांनी अशा प्रकारची नवीन नोंदणी केलेली आहे परंतु अद्याप ही नोंदणी मंजूर झालेली नाही, त्या शेतकऱ्यांनी सुद्धा ही विहित नमुने आहेत, म्हणजे याच्यामध्ये तुमच्या फेरफार, तुमचे आधार कार्ड, तुमच्या जमिनीचा 3 महिन्याच्या आतील सातबारा आठ अशी कागदपत्र या ठिकाणी कृषी विभागामध्ये तालुका कृषी अधिकारी यांना जमा करायची आहेत। याच्या अंतर्गत जर तुम्ही नवीन नोंदणी केलेली असेल, मंजूर अद्याप झालेली नसेल, तर ती जर या योजनेच्या अटी शर्ती पात्रतेच्या निकषामध्ये येत असेल तर ती त्या ठिकाणी मंजूर केली जाईल। आणि अपात्र केलेली असेल आणि जर या योजनेच्या अंतर्गत अटी शर्तीमध्ये बसत असेल तर ती देखील मंजूर केली जाईल। आणि नवीन जर तुम्ही करत असाल तर डायरेक्टली ही अशा प्रकारे जर केली, या कागदपत्राची जर जोडणी केली तर ती डायरेक्टली तुम्हाला त्या ठिकाणी आक्षेप केली जाणार आहे। याची नवीन नोंदणी कशी करायची याच्याबद्दल आपण यापूर्वी बऱ्याच वेळा व्हिडिओ बनवलेला आहे। अद्यापही तुम्हाला जर याच्याबद्दलची माहिती नसेल, तुम्हाला जर नवीन नोंदणी कशी करायची माहीत हवं असेल तर त्याच्याबद्दलसुद्धा आपण नक्की एका व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेण्याचा प्रयत्न करूयात। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह। धन्यवाद।